या म्हणतात नाही आधी देवना बसून म्हणालो आता लोक आणि आधी चांगला दला लोक बघ काय नाही गाणं म्हणतात मी ते एक स्टँडवर ऐकले 70-75 पोलिस चालली होतो हा येऊन भात पुढत होतो ते 75 पोलिस मत गाणं म्हणायचं हे आस्ती निहाय रात दारू पिनासने नशा पोटांना बोलाव धोकेबाज हो म्हणा असा जीव करणे यांच्या छातीवर पाय माठ टाकून म्हणजे कोणती वय मग काय म्हणून माहिती सुधरत नाही बाकी नाही अरे जर ती चाल आवडत असेल तर भाव आपले टाकायचे त्याच्यात कसं हे हरी तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना मस्तानी हो गई तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे लोकेशने आपली येडमन द्यावं पाहिजे इथलं येडवामा देऊन साडे आता मला तुम्ही देखील ना तू नव्हतं वयस ना ज्या मला युट्यूबला देतात त्याने ते करायचे फक्त नाव ऐकून येले त्यावेळी देखील राहणार मी ऊन होतं वयस मन म्हणत चालू शे देखील राहणार लोक महाराज पुरा अंगात राहणार महाराज पुरा नाची राहणार महाराज नाची राहणार पण त्यांना बजनेश्वर नाची राहणार कारण आमच्या वारकऱ्यांना शिकवण आहे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी अजून सांगू का कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या जगाच्या मालकानं किती नाचावं नाचता नाचता देवाचा गडला पितांबर कमरेचं पितांबर सुटलं तरी भान नव्हतं एवढा नाचत होता जर जगाचा मालक नाचतोय आमचा बाप नाचतोय मग आम्ही नाचतो ते काय लाज वाटासारखे मला सरास थोडक्यात ज्याने येतो करस आपण त्यांना हा मागालो काय म्हणतात मस्त बरोबर ज्याने येस त्यांना हा मागालो बाकी नसले येत नाही ना चांगला बदनाम करतात मग इथलं कुदो का इथलं नाचू का बघ तुला बिग बरी काय की म्हण नाच काय नुकसान नाही घेतो थोडक्यात सांगतो जी बाई पुरणनी पोळी येस ती बाई आवर्जून पावणार ताई राहायचा सकाळ डाय टाक कोणती बाई सांगस जी बाईले पुराणी पोळी येस ती बाई सांगस ताई राहायचा सकाळ डाय टाक दिसू जी बाईले पुराणी पोळी येस ती सांगस डाय टाक दिसू राहायचा जिने येत नाही ती गुच्चूक काय पाहिजे बाकी नाही 150 ना ती नाही माय मला आवडत नाही तुला आवडत नाही तुला येतच नाही का फुलं बड्या नको ज्याने तो करीन ना नाही येत ते गुच्चूक दो बाकी ना किडा पाडा गुच्चूक मग मला अंगाय आला तुम्ही बाबत बिग बरी काय काय अरे आमच्या संतांची शिकवणा जर का अशी लाच ठेवली असती समाजातील तर माझ्या मीराबाईच्या सोबत माझा कन्हैया नाचला नसता समाजाची लाच ठेवली असती तर माझ्या मीराबाई सोबत कन्हैया नाचला नसता पायात घुंगरू बांधून नाचली गरीबाची नव्हती बरं एखादी गरीबनी पोर नाचली ना ते लोक देवी अर्थात तिले बी बदनामच कर पण एखादी गरीबी पोर नाचली तर लोक आते बी मान्य नाही करता जाऊ द्या हो असं कर देतात पण गरीबाची नव्हती राजकन्या होती तरी पायात घुंगरू बांधून नाचली कशी ऐका ना
तेरी चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया। एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ दिया। एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ दिया। एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ दिया। भाई मीरा भाई लेकर घर में पाला पाँव गले में माला भेजी दुनिया का राजा घर की आन बान हो, राजा घर की आन बान हो, मीरा जी ने छोड़ दिया। एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। कदाचित तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायला लागले, भगवंताची सेवा करायला लागले, तुम्हाला सगळेच लोक चांगलं म्हणतील, अजिबात अपेक्षा ठेवायची नाही ताई, बरोबर आहे ना? समाज कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातच कोणीतरी एक होता, पण नालायकानं बदनाम केलं. नालायकानं बदनाम केलं, पण जेव्हा संतांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. म्हणून नालायक काय म्हणायला, याकडे एकापेक्षा चांगला काय म्हणायला हाय देव. आणि चांगला कधी दुसरा दोष देखत नाही, तो चांगला रास, बरोबर आहे ना? क्योंकि चांगल्यांचे विचारही तसे असतात. बुरा देखन मै गयो बुरा मिला न कोई, जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा न कोई. चांगला माणूस स्वतः चूक शोधतो, दुसरा चूक त्याला दिकत नाही. आणि दुसऱ्याने चूक जर दिकायला लागले ना, समजदार माणूसने आज समावर राहून स्वतः विचारतो, आपली तेवढी लायकी शेका की आपण त्या माणूसना दोष काढू शकतो. असं काही काही लोक इथला जेठशाना राहतात, जेठण्या बायका आहेत की नाही त्या बी आमल्याशी काढतात. तसं नाही करू महाराज, तू गारे नाही काय दिसेल बरं तरी तू बायको ऐकत नाही. तू 3 दिन जाणार रावण्या करा ना, खिचडी ना टाकतो, खिचडी नको टाकू, तर खिचडीच काय राहणार, तू माझी काढशी का? सांगायचं तात्पर्य लोकांच्या नादी लागायचं आणि लोक चांगल्यात पण दोष काढतात. फॉर एक्झाम्पल, हा लाईट लावलाय तुम्ही दादाश्री काकाश्री, हा लाईट लावलाय कशासाठी दादा भाऊ? उजड करण्यासाठी. हा लाईट कशासाठी लावले ताई? उजड करण्यासाठी. हा लाईट आपण उजड करता लावतोस, आमचं मिरेकर बाबा. हा लाईट आपण उजड करता लावतोस, पण जर ते लाईट लावणार तर तेच किडा पडतोस, बरोबर आहे ना? जडे उजाय करायचा का तर तेच किडा पडतोस. कोण या लाईट पाहिजे मी आहे ना, चोरा चोरी करत नाही, मी देखच नाही गोष्टीच पण शिकत बाबा. मी लाईट ना जोडेच किडा पडतात, जडे उजाय पाडत. पण मला एक सांगा, किडा असली काही लाईट बंद असतात? कारण त्या लाईटले पक्क माहिती किडा फक्त रात लगून पायटे लगून जगतं, पायटे मरी जातच गोया. माणसा काय आपण जाग नसेल मनीषीन हुशार लाईट असणे किडासने वर्ष लागानच नाही, कारण किडा पायटा मरी जातच. परमार्थ करत असताना लोक नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका, टिंगल करणाऱ्यांच्या नादी लागू नका. आमचे युवराज बाबा आहेत, आमचे अंजलीकर, आमचे सगळे मंडळ आहेत, आमचे महाराज जे माझे मास्तर भाऊ आहेत, इकडे आमचे रवी बाबा, माझे ज्ञानदादा, हे सगळे जवळचे लोक आहेत. संदीप महाराज असतील, माझे ज्ञानदादा मला पहिल्यापासून पाहत आहेत. इथला किडा पाडा लोकेश नाही, इथला किडा पाडा. पण मना डोकामा एकच होतं, ज्याला जे पटेल ते बोले माले. मला दुसरा यशने सांगेल महाराज तुमले असं बोल राहतात, बोलू देऊ. कारण हुशार पुत्राने गुतणारा पुत्राने वर्ष लागू नये, आणि मी पुरा खानदानी पुत्रा लागसच नाही. मी चारी पाय वर करते पाठ कशी मी आम्ही वापरले सोपं आहे ना महाराज. आता तुम्ही बसेल शेतकरीच होती ना, बाकी ना आता नोकरी नाही चालली येल होती, पण शेतकरी ना स्टोरी ना आपण तर जुना शेतकरी इथून 25 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या, म्हणून बाजाराला जाताना कशा जायचे संदीप बाबा? बैलगाडी किंवा पैदल जायचे, पायी जायचे. मग बैलगाडीच्या शेतकरीकडे राहा ना, तो शेतकरी ना पुत्रा बी पाहायला राहा. बैलगाडी चुपी शेतकरी बाजारला जाणं होतं, बाजारसाठी बैलगाडी चुपी शेतकरी बैलगाडी चुपी निघणार तिथं. मग पुत्रा विचार करत आपला मालक नाही घ्या बैलगाडीचा, आणि आपण काय केला पाडतो आपण तिथला म्हणून पुत्र बैलगाडी मागे. आता बाजार मागे बैलगाडी सोडली नाही शेतकरी, बाजार करायला नाही घ्या. सोबत लय होता चारा पहिले चारा टाकते ना, पुत्र देखील राहिलं
आपला मालक बजारले की आपला सोबत एक पहिले चारा काय राहणार आपण उपाशी पोटे आले काय म्हणा आपण बी पोटनी कळगी भरली म्हणे अहो चरायला निघ्या कुत्रा पोट भरायला करता इतका दूर निघ्या इतका दूर निघ्या तोपर्यंत मालक बाजार करी उन्हा बैलगाडी दूर यायची घर निघ्या अहो उन्हा जरी बैलगाडी सोडेल होती तर बैलगाडी सोडेल होती बैलगाडी बी दिखणी नाही मालक बी दिखणार नाही म्हणे नक्कीच म्हणा मालक ते घर घ्यावी मग ते माल बी घर जाणं पडेल येताना बैलगाडी आणि मालक सोबत होता म्हणून कुत्रा कोणा त्रास होता का आता एकलं जाणे एकला कुत्रा त्यांच्या जातना सुटना जाऊन देत असत दुसराच ना त्रासच नाही दादा आपला आपला कुत्राच ना त्रास राहणार काय म्हणते तुम्ही तर आहे ना तुम्ही जर आडे बंगला बांधा ना म्हण तुमले मुंबईला फोन करता का ए भीम म्हणा प्लॉट मा हिरायला कोण सांगत जोडीलाच राहतस ना आजूबाजूला हा मुंबईवाला थोडी फोन करतात म्हणे त्रास दुसरा ना नाही जीवराज बाबा आपला आपला कुत्राच ना त्रास राहणार ते कुत्राला ते एकलं जा नाही एकलं कुत्रा तर किशने बडा बद बद कुत्रा गोया वय घ्या आणि एकलं कुत्रा तर किशने बडा कुत्रा बुकायला लाग्या ते कुत्राने बडा सारा करता का इथला बद बद कुत्रा आहे ना तोटे लागायला चालणार नाही कुत्रा खानदानी होई मन माय चारी पायवर कधी ना पाठदेशीने नाही याव करायला लागणार आणि प्रत्येक कोडीनं मालक राहते असताना मी कोडीनं एक मालक होतं ते म्हणे बॅग गेर आपले सोट्या द्याले ते कुत्र म्हणे आई सोपं आहे तुम्हाला तोंडे लागापेक्षा पाठदेशी याव करले हो पुल्ला गाव माझ्या पुल्ला गाव ना कुत्रा गोया ना एकलं कुत्र देखील बुकायला लागेल पण त्या कुत्रांना ठरवलं बुकणारा कुत्राने भाषे लागणं तरी मी तसंच करत त्याने चारी पायवर करते ना पाठ कशी नाही याव करायला लागणार त्याच ना मला एक मालक होतं म्हणे सोडदारी बॅग घ्या आपले ते कुत्र कस तरीच धरलं मालक ना दारमा उभं राहिलं स्वतःच्या मनाशी संवाद साधायला लागलं ते कुत्र म्हणे नालाय कसं गाय म्हणे मी तुमले कोण सांगितलं बोलले सांगितलं भुकणारा कुत्रा नालाय कसं तुमले गाय म्हणे मी तुम्हाला भुकणारा वर्ष लागतो तुम्हाला म्हणा मालक भेटता नाही म्हणे सांगायचं एवढ्यासाठी या परमार्थ करत असताना जर तुमची टिंगल करत असतील तुमची टवाळकी करत असतील तुमची बदनामी करत असतील तुम्हाला नावं ठेवत असतील त्या नावं ठेवणाऱ्या टिंगल करणाऱ्या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही ही आपली खात्री आहे भुकणारा दिवस जरा बोली बरोबर आहे का नाही आपण सांगू का मी इथला नम्रता धारण करलेस ना म्हणजे आपण काय नाक बाबा नाही शकत पण होता होईस तेवढं नम्र राहतच आपण तिथला नम्रता माहिती शका मला जर कोण सांगा ना पण बाबा जर बोलतो बेकार बोल राहता तुम्हाबद्दल महाराज बघ चौन असा रागी राहता असं कापड बरं आहे की त्यात दही ना असं नकार पाहू मारा माऱ्या नका कर जात आज गंध म्हण राहिला तुम्ही गाण कुठे फेकतास भुकाला लावा फेकतास ना जी गाण समजतास ना तुम्ही गाण जागावर गाण फेकायला जातास ना ती गाण सुद्धा एक दिन ट्रॅक्टर मा किंवा गाडी मा बशीशनी बाहेर जास जर गाणी इज्जत व्हायचास मी ते दोन पायना माणूस म्हणे व्हावं नाही का मनीषी टोकणारे वर्ष कधीच लागणार नाही एखादी बाई जर मंदिरवर जास ना आपला काही होत नाही ना नाही माहिती चांगलं करायला नाही असं म्हणले बरोबर आहे ना बाकीने दीड शेणार बिकू हो माय का मंदिरवर चालली लगे बिकू सांगा मग होत आई ती गण देव करायला लाग झाले बापरे तिना देव करा मग तुला काय बाबर बोलली गी एखादा जर सांग महाराज तुम्ही व्यसनमुक्तीवर बारीक बोलतो मांस मच्छी खावावर बारीक बोलतो तुम्हाला देखील असं वाटलं ना की माळा टाकलो एखादा माळा टाकीच नाही आणि गावा फिरायला घ्या त्यांना मित्र बाकीना मित्र चांगला राहतो बाकीना किडा पाडणारा राहतो यशवंताला एखादा जर माळा टाकीनाला घे मित्र सांगतो काय रे तू का माळ करी होई घ्या रे ओ बापरे तू ते माळा टाकली नाही और आणि तुम्ही ते खाटकीन घरी उधारी राहायला शेर तिथला निर्जंदा सुधरू दे ना त्याने कसा किडा पाडला पण काही लोक चांगलं होताना ते तुझा आवडत नाही म्हणून सांगतो बुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागूच नका जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल देवाला डोळ्याच्या समोर ठेवायला एकच सांगा भगवंता फक्त तू आणि मी तुझं माझं रिलेक्शन काय नातं काय मला तुझी भेट घ्यायची मला जगाशी काही घेणं देणं नाही आणि असं जर ठेवलं ना तुम्हाला जर कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला युवराज बाबा तुमची कितीही टिंगल टवाळकी केली मला खात्री आहे काय होतं माहितीये का बदनामी का फल क्या पाया है राधे 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 बदनामी का फल क्या पाया है जानो क्या हो जाने बदनामी का फल क्या पाया है
मला बी सुधरत नाही कितला टाइम सांगू असं मला बी येडीन कधी येडी सासर काय मायर काय 11 काय 12 काय ऐकणार की चांगला राहिला का मला चित लागजा तुम्हाला काय नाही पोचीला पोतं दावा या मला कोण पडत नंतर खरं तर आनंद वाटतो सगळ्यांना असं बघून